नमस्कार, भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक भन्नाट असे ठिकाण पाहणार आहोत। महाराष्ट्राच्या इतिहासातील नवे तर देशाच्या इतिहासातील फार महत्त्वाचे ठिकाण ते म्हणजे पुणे जिल्ह्यातील भोरचा राजवाडा आपण पाहणार आहोत। पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर शहरामध्ये पंत सचिव घराण्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा कलाकुसर आणि वास्तुशिल्प कलेचा सर्वोत्तम आविष्कार असलेला भोरचा राजवाडा आपल्याला पाहायला मिळतो। आज या व्हिडिओमध्ये आपण हाच भोरचा राजवाडा पाहण्यासाठी जात आहोत। आपण भोर शहरामध्ये प्रवेश केल्यावर बाजारपेठेतून पुढे आल्यावर समोरच्या बाजूला आपल्याला भोरचा राजवाडा दिमाखात उभा असलेला पाहायला मिळतो। राजा रघुनाथराव यांनी बांधलेला राजवाडा महाराष्ट्रात प्रचंड प्रसिद्ध आहेच, परंतु महाराष्ट्राबाहेर जगामध्ये प्रसिद्ध आहे। कारण त्या राजवाड्याचे जे बांधकाम आहे इतक्या वर्षानंतर आज सुद्धा जसेच्या तसे आहे। आज सुद्धा त्या राजवाड्यामध्ये खूप साऱ्या चित्रपटांची आणि मालिकांची शूटिंग होतात। राजवाड्याच्या समोर आपल्याला शिवकालीन तोफ पाहायला मिळते। या तोफेच्या पलीकडच्या बाजूला कारंज्या आहेत आणि त्याच्याच पलीकडच्या बाजूला आपल्याला राजवाड्याचे मुख्य गेट आहे ते पाहायला मिळते। आपण राजवाड्याच्या मुख्य प्रवेशातून आत जाऊयात। मूळ बांधकाम जवळपास 250 वर्षापूर्वी केलेला भोर येथील राजवाडा केवळ राजवैभवाचे प्रतीक नसून वास्तुकला, व्यवस्थापन आणि शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे। भोर संस्थानाच्या इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे। तिसरे पंत सचिव चिमाजी नारायण यांच्या कारकिर्दीमध्ये 1740 मध्ये या वाड्याचे मूळ बांधकाम करण्यात आले होते। त्यानंतर 1868 मध्ये ब्रिटिश कालखंडात या वाड्याला आग लागली होती। श्रीमंत चिमणाजी रघुनाथ यांनी 1869 मध्ये सुमारे 2 लाख रुपये खर्च करून या वाड्याची नव्याने उभारणी केली। राजा रघुनाथराव पंत सचिव यांच्या ज्वल इतिहासाची साक्ष देणारा हा राजवाडा गेल्या कित्येक वर्षापासून भोर शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवामध्ये भर घालत अगदी दिमाखात उभा आहे। आतमधील वाडा अप्रतिम आहे, खरोखरच पाहण्यासारखा आहे। वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर वाड्याचा पहिला चौक आपल्याला नजरेस पडतो। 3 मजली प्रशस्त वाडा, वाड्याच्या भिंतीवरती केलेले आकर्षक सागवानी लाकडाचे सुंदर असे कोरीव काम, नक्षीकाम खरोखरच पाहण्यासारखे आहे। या वाड्याच्या दुसऱ्या चौकात प्रवेश केल्यावर समोरच्या बाजूला आपल्याला एक सिंहासन पाहायला मिळते। या 3 चौकी प्रशस्त वाड्याची जमिनीवरील व्याप्ती इंग्रजी यल आकाराप्रमाणे आहे। मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेला पावनखिंड सरसेनापती हंबीरराव शूटिंग याच वाड्यामध्ये करण्यात आले होते। तसेच बाजीराव मस्तानी नावाचा सिनेमा आला होता, त्यातील राजवाडा म्हणजे ते जे राजवाड्याचे शूटिंग होते ते भोरच्या राजवाड्यातील होते। मुंबई पुणे मुंबई नावाचा सिनेमा आला होता, त्यात देखील याच राजवाड्याचे शूटिंग होते। राजे शिवछत्रपती नावाची एक सिरियल आली होती मागच्या 10 वर्षांमध्ये टीव्हीवर, प्रचंड फेमस होती। त्या सिरियलची शूटिंग देखील भोरच्या राजवाड्यातच झाले होते। या वाड्याचा इतिहास फार मोठा आहे। वाड्याचे बांधकाम, कोरीव काम आणि वाड्याच्या भिंतीवर केलेले लाकडातील नक्षीकाम खरोखरच पाहण्यासारखे आहे। केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये भोर संस्थान हे महत्त्वाचे संस्थान होते आणि याच संस्थानाची ओळख असणारा हा राजवाडा आजही दिमाखात पाहायला मिळतो। विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतरही आजही वाड्यातील बांधकाम, कोरीव काम आणि नक्षीकाम जसेच्या तसे आहे। या वाड्याची उभारणी ब्रिटिश कालखंडामध्ये झाल्याने साहजिकच पेशवेकालीन शैली आणि व्हिक्टोरियन शैली याचा मिलाप या वाड्याच्या वास्तूमध्ये आपल्याला सहजपणे दिसून येतो। या वाड्याचे क्षेत्रफळ सुमारे 44,000 चौरस फूट आहे। अप्रतिम लाकूडकाम, दगडकाम आणि विटकाम याचा सुरेख संगम वाड्याच्या वास्तुशिल्पामध्ये आपल्याला दिसून येतो। येथे आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे वाडा पूर्ण वेळ बंद असतो, एनी टाइम।
आपण कधीही आलो तर आपल्याला तो नाही पाहता येणार। वाड्यामध्ये येण्यासाठी परमिशनच घेऊन यावे लागते। राजवाड्याच्या समोरच्या जागेमध्ये अशी खूप सारी मंदिरे आहेत। हे भगवान शंकरांचे मंदिर आहे। मंदिर सध्या बंद आहे, त्यामुळे आतमध्ये जाता येणार नाही, पण मंदिरात पिंड वगैरे आहे। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।